नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, सध्या राज्य सरकार कर्ज माफीच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे आणि कर्जमाफी करण्यासाठी शासनाने जी.आर. काढलेला आहे, जो की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 या नावानं शासनानं जी.आर. काढलेला आहे. हा जी.आर. याच्या अगोदर सरकारनं मुख्यमंत्री यांनी बरेच वेळा सांगितलं की 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी करण्यात येणार आहे. पण ही कर्जमाफीचा जी.आर. वाचल्याच्या नंतर आणि जी.आर.चा सविस्तर तुम्ही जर बघितला आणि सविस्तर वाचला तर ह्या जी.आर. मध्ये एक अशा प्रकारची खुटी मारून ठेवलेली आहे की ज्यामुळं राज्यामधले जवळपास 80% शेतकरी याच्यातून वंचित राहणार आहे. थोडक्यात सांगायचा उद्दिष्ट असा आहे की जे काही 2019 ला कर्जमाफी झाली होती, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना 2019 ला झाली होती, त्याच्यामध्ये जेवढे काही शेतकरी यांना कर्जमाफी मिळालेली आहे त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा 0 फायदा व्हायच्या मागे आहे. कारण की याच्यामध्ये एक सिंगल अट अशी टाकलेली सरकारनं, त्या एका अटीमुळं जवळपास या कर्जमाफीमधून 80% शेतकरी वगळणार आहेत. कसे वगळणार आहेत बघा, 2019 ला कर्जमाफी केली होती उद्धवसाहेब ठाकरे यांनी, महात्मा ज्योतिबा फुले. आता महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना जे झाल्याच्या नंतर काय झालं, राज्यामध्ये जवळपास 1.25 कोटी ते 1.5 कोटी शेतकरी आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यापैकी 89 लाख शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे, पीक कर्ज, आणि त्याच्यापैकी त्या कर्ज माफीमध्ये जवळपास 85% शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली होती. आता जर 89 लाख शेतकऱ्यापैकी 85% शेतकरी जे की थकीत होते 2019 ला, त्या शेतकऱ्यांनी परत कर्ज घेतलेलं आहे आणि ते 85% शेतकरी ह्या कर्जमाफीमध्ये जवळपास लाभापासून वंचित राहणार आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या शासनाच्या कर्जमाफीच्या जी.आर. मध्ये स्पष्ट तशी एक अट टाकलेली आहे आणि त्या एका अटीमुळं सगळ्या शेतकऱ्यांना याचा नुकसान होणार आहे. एकीकडे राज्य सरकार सांगते की 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी देणार आहे आणि दुसरीकडे अशा पद्धतीची बॅकडोरने मागच्या हाताने एक अशी आट घालते की त्या अटीमुळे जवळपास सगळे शेतकरी 80% शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले पाहिजे. आता ती आट काय आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. बघा, 2 जूनला हा शासनाचा कर्जमाफीचा जी.आर. आलेला आहे. याच्यामध्ये एक आट टाकलेली आहे. ती आट मी तुम्हाला वाचून दाखवतो, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की नेमकं याच्यामध्ये काय दिलेलं आहे. मूळ ती एकच आट वाचून दाखवतो मी तुम्हाला. ती आट वाचल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जाईल की आपण या कर्जमाफीमध्ये बसतो किंवा नाही बसतो. कारण की याच्यामध्ये जे काही थकीत लोक आहे 2019 ते 2025 मध्ये, ते जवळपास 90% शेतकरी जे आहे ज्यांना लाभ भेटलेला आहे 2019 कर्जमाफीचा. आणि जर हे 90% शेतकरी जर ह्या कर्जमाफीत बसणार नसेल तर ही कर्जमाफी म्हणजे सगळ्यात फसवी कर्जमाफी होणार आहे अशा पद्धतीचा, जर तरतूद त्याच्यातून काढली नाही तर. कारण की याच्यामध्ये काहीच लाभ मिळणार नाही त्या शेतकऱ्याला. 50,000 रुपयाची तरतूद केलेली लाभाची, पण ती पण बघा कशा पद्धतीने केलेली. मी तुम्हाला ती त्याची कंडिशन वाचून दाखवतो. बघा, एक वेळ समजोतामध्ये ती कंडिशन दिलेली 2 नंबरला. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडून सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह रक्कम रुपये 50,000 पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या थकीत रकमेपैकी 50,000वरील संपूर्ण थकबाकी बँकेमध्ये जमा केल्यानंतर त्यांना 50,000 रुपये प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा एकवेळ समझोता योजनेचा लाभ देण्यात येईल. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची 50,000वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात येईल. थोडक्यामध्ये मी जे वाचतोय त्याचा अर्थ असा आहे की ज्या लोकांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ भेटला त्यांनी परत कर्ज भेटलं आणि परत त्यांचं कर्ज आज रोजी थकीत आहे, म्हणजे 30 सप्टेंबर 2025 ला थकीत आहे. त्या शेतकऱ्यांचं जर कर्ज 50,000पेक्षा जर जास्त असेल तर
त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापेक्षा जास्त जे काही उर्वरित कर्ज आहे ते कर्ज अगोदर बँकेत भरायचंय. ते कर्ज भरल्याच्या नंतर सरकार तुम्हाला 50,000 रुपये देणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं अशा पद्धतीचं. आणि हे कधीपर्यंत भरायचं याची मुदत कधीपर्यंत दिलेली आहे, जर तुम्हाला 50,000 रुपयापेक्षा जास्त कर्ज असेल आणि ते जर भरायचं असेल तर 31 मार्च 2027 पर्यंत तुम्ही जर ते भरलं तर तुम्हाला 50,000 रुपयाचा लाभ याच्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये उदाहरण जर सांगायचं झालं तर बघा, 2019च्या कर्जमाफीमध्ये एक शेतकरी याच्यामध्ये पात्र ठरला, त्याला कर्जमाफीचा लाभ भेटला, त्यांनी परत 1 लाख रुपये त्या ठिकाणी काढलेत पीक कर्ज. आज रोजी 30 सप्टेंबर 2025 रोजी त्याचा थकीत आहे. 1 लाख रुपये मुद्दल काढले, त्याचं 50,000 रुपये व्याज झालं एवढ्या दिवसाचं. आता त्याच्याकडे संपूर्ण रक्कम ही 1.5 लाख रुपये बाकी शेतकऱ्याकडे. आता त्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले, त्याच्यामुळे त्याला लाभ किती भेटणार? फक्त 50,000 रुपये. म्हणजे मुद्दल आणि व्याज त्याच्याकडे सध्या बाकी आहे 1.5 लाख रुपये. आता त्याला जर ह्या 50,000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर अगोदर त्या 1.5 लाखापैकी 1 लाख रुपये बँकेमध्ये त्यांनी भरायचे, तेव्हा त्याला 50,000 रुपये भेटणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये 80 ते 90% शेतकरी ह्या कर्जमाफीमधून वगळल्या जाणार आहे. ही एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलेली नाहीये किंवा बहुतांश लोकांनी JR बऱ्याचशा वेळेस वाचला नाहीये. सविस्तर JRचं वाचन करा, याच्यामध्ये स्पष्ट तरतूद केलेली आहे की 2 लाख रुपयापर्यंत जी माफी आहे ती फक्त कोणा लोकांसाठी आहे की ज्या लोकांनी त्या योजनेचा लाभ घेतलेला नाही महात्मा ज्योतिबा फुले. आणि महात्मा ज्योतिबा फुलेचा लाभ घेणाऱ्या म्हणजे शेतकऱ्यांची टक्केवारी फक्त 10 ते 20% शेतकरी आहे. 10 ते 20% शेतकऱ्यांनाच ह्या कर्जमाफीचा फायदा भेटणार आहे. बाकीच्या 80% शेतकऱ्यांना याचा 0 फायदा आहे. कारण की जर सरकार ज्यांनी लाभ घेतलेला आहे कर्जमाफीचा 2019च्या, त्याला जर 50,000 देत असेल तर 50,000 तर मुळामध्ये जर त्याचं व्याजच झालेलं आहे शेतकऱ्याच्या पीक कर्जाचं. म्हणजे थोडक्यामध्ये सरकारचं असं म्हणणं आहे की 2019 मध्ये ज्यांना माफी मिळालेली आहे त्यांच्या नंतरच्या काढलेल्या पीक कर्जावरचं फक्त सरकार व्याज देईल, मुद्दल तर शेतकऱ्यांना स्वतःलाच भरणंच आहे. त्याच्यामुळं ही कर्जमाफी सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. हे सगळ्यात मोठं एक शोकांतिका आहे आणि एक फसवणूक आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की त्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी नाहीच आहे. सरकारने अशा पद्धतीची खुटी मारून ठेवलेली आहे की जी कोणाच्याच लक्षात नाही आलेली आहे. आता जेव्हा ही गोष्ट सगळ्या लोकांना कळन तेव्हा याच्यावरती प्रतिक्रिया यायला लागल. परत याच्यावरती सरकार काय निर्णय घेतय, आता सरकारने एकदा शासन निर्णय काढलेला आहे, याच्यामध्ये बदल करल न करल हा नंतरचा विषय. पण मला नाही वाटत की सरकार याच्यामध्ये काही बदल करल. आणि सरकारने अगदी एकदम हुशारीने चतुराईने याच्यातून 80% शेतकरी वगळून टाकलेले की त्यांना 50,000 रुपये देण्याच्या नावाखाली जवळपास त्यांना 0% फायदा या कर्जमाफीचा होणार आहे. त्याच्यामुळं सगळ्या लोकांनी सविस्तर या कर्जमाफीचा JRचा अभ्यास करावा आणि सरसकट 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्यात यावी. ज्या शेतकऱ्यांना ज्यांनी 2019च्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेला त्यांना सुद्धा त्यांचं थकीत कर्ज 2 लाख रुपयाच्या आतमध्ये असेल तर त्यांना सुद्धा सरसकट 2 लाख रुपये माफी देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी करणं आता सध्या गरजेचं आहे. नाहीतर ही कर्जमाफी फक्त कागदोपत्री राहणार आहे, याचा फायदा शेतकऱ्यांना 0% होणार आहे. कारण की तुम्ही जर आकडेवारी बघितली तर 89 लाख शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं आणि त्याच्यापैकी 85% शेतकऱ्याचं कर्ज माफ झालेलं आहे. म्हणजे त्या 85% शेतकऱ्यांनी परत पीक कर्ज घेतलेलं आहे आणि त्या 85% पैकी 5% लोकांना नियमित कर्ज परतफेड केली असेल. उर्वरित 80% लोकांचं आज रोजी थकीत आहे. म्हणजे हे 80% लोक जवळपास या कर्जमाफीतून सरकारला काढून टाकायचे आणि एकीकडे सांगायचे की आम्ही सगळ्यात मोठी कर्जमाफी केलेली आहे, आम्ही दिलेला शब्द पाळलेला आहे. तर तुमचा शब्द पाळायचा असेल तर सरसकट 2 लाख रुपयापर्यंत आज रोजी 30 सप्टेंबर 2025 रोजी जे थकीत आहे, ज्यांना पूर्वीचा लाभ भेटला असो किंवा नसो, त्या सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणं गरजेचं आहे. तेव्हा शेतकऱ्याला याचा फायदा होणार आहे. नाहीतर नुसतं ही कर्जमाफी योजना ही कागदोपत्री राहणार आहे. हेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय. कारण की हा व्हिडिओ बनवणं गरजेचं होतं. ह्या एका अटीमुळं जवळपास 80 ते 90% शेतकरी या कर्जमाफीतून बाहेर पडलेले आहे आणि पडणार आहेत. जर याच्यात जर काही चेंजेस केले सरकारने, काही जर नवीन जर याच्यामध्ये JR काढला तरच या लोकांना फायदा मिळू शकतो. नाहीतर हे 50,000चं बोळवण शेतकऱ्याला फक्त त्यांनी काढलेल्या पीक कर्जावरचं व्याज म्हणून दिलं जाणार आहे, असं त्याला
अर्थ किंवा असं त्याचं गृहीत धरलं जाऊ शकतं. त्याच्यामुळं ह्या 80% शेतकऱ्याला याचा कुठलाही लाभ होणार नाही. सगळ्यांनी याच्यावरती आवाज उठवणं गरजेचं आहे. तेव्हा सरकारला याची जाग येईल आणि सरकार ज्या लोकांना लाभ मिळालेला आहे 2019 कर्जमाफीचा त्यांना सुद्धा कर्जमाफी देईल. नाहीतर त्यांना कुठलाही लाभ मिळणार नाही. 50,000 रुपये जर एखाद्या शेतकऱ्याला 1.5 लाख रुपये ऑलरेडी भरायचे आणि त्याच्यातले 50,000 सरकार देणार असेल आणि त्याला उर्वरित वरून परत 1 लाख रुपये भरायचे, साहजिक गोष्ट आहे तो 1 लाख रुपये भरणार नाही. म्हणजे त्याला एकही रुपये ह्या कर्जमाफीतून लाभ मिळणार नाही. ही गोष्ट तेवढी सत्य आहे. कारण की शेतकरी पैसे भरू शकत नाही म्हणून त्याचं थकीत कर्ज राहिलेलं आहे आणि सरकार परत म्हणतंय की उर्वरित पैसे तुम्ही भरा. मग जर उर्वरित पैसे फक्त जर व्याज तुम्ही देणार असाल आणि मुद्दल शेतकऱ्यालाच भरायची गरज पडत असेल तर मग तुम्ही कर्जमाफी देताच कशाला ती? फक्त 10-20% लोकांना देता काय? ज्या लोकांना लाभ भेटला नाही 2019 कर्जमाफीचा, कर्जमाफी करायची असेल तर तुम्ही सरसकट कर्जमाफी करायला पाहिजे पूर्वीच्या लाभाचा कुठलाही विचार न करता. त्याच्यामुळे ही 8 काढून टाकणं गरजेचं आहे या GR मधून आणि त्या लोकांना सुद्धा लाभ भेटणं किंवा लाभ देणं गरजेचं आहे. हे जेवढे व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. बघा तुम्ही जर नवीन असाल तर फेसबुकला फॉलो केलं असेल तर फॉलो करा. जर हा व्हिडिओ जर युट्यूबला बघत असेल तर सबस्क्राईब करा. कारण की असेच शेतकऱ्यांच्या संदर्भात नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या आणि फेसबुकच्या माध्यमातून बघत असतो. धन्यवाद.